गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृत या मालिकेच्या 7व्या भागाला आपण आज सुरुवात करीत आहोत. विधी, हरी, हर या बाळांचं नामकरण चंद्र, दत्त आणि दुर्वास असं झाल्यावर अनसूयेने त्यांना पाळण्यात घातलं आणि आनंदाने अगदी मनसोक्त त्या बालकांना अंगाई गाऊन गीत गाऊन रिझवू लागले आणि ते तिघेही तृप्त होऊ लागले. इथे स्वामींनी 2 पाळणे दिले आहेत. त्यातला पहिला पाळणा आपण म्हणावा असा आहे. जो 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 रे परात परा भजकांच्या माहेरा. जो 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 रे सह्याद्रीवरी जो अत्रिसुत अनसूया जठरात प्रगटुनी विख्यात हो दत्त. तारिल जो निज भक्त जय जगदुद्धारा उदारा. भजकांच्या माहेरा. जो 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 रे. बाळा, जो जो रे, तू ईश्वरांमध्ये श्रेष्ठ आहेस. सह्याद्री पर्वतावर राहणाऱ्या अत्री अनसूयेच्या पोटी जन्म घेऊन तू प्रगट झालास आणि दत्त नामानं प्रसिद्ध झालास. आपल्या भक्तांना या भवसागरातून तारून नेण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस. पुढे ती म्हणते, प्रल्हादा देशी विज्ञान येता अर्जुन शरण सिद्धी देऊन उद्धरून स्वपदी देशी स्थान अलर्क यदुतारा योगीवरा. भजकांच्या माहेरा. जो 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 रे. प्रल्हाद, अर्जुन, अलर्क, यदू अशा अनेक भक्तांना ज्ञान सिद्धी देऊन तू त्यांचा उद्धार केलास. या भक्तांच्या अनन्य भक्तीवर प्रसन्न होऊन तू त्यांना आपल्या चरणी स्थान दिलंस आणि तूही त्यांच्या अधीन झालास. स्वामींनी दत्तांना भजकांचं माहेर असं म्हटलं आहे. अर्थात तुझं भजन करणाऱ्या भक्तांची तू कनवाळू, दयाळू अशी माऊली आहेस. आई आपल्या बाळाला वळण लावण्यासाठी कठोरही होते आणि मायेनं कोडकौतुकही करते. तसंच तू भक्तांना इहपरलोकीची सुख उदार हस्ते दान करतोस. दुःख संकटातून मुक्तही करतोस आणि त्यांना मोक्ष देऊन त्यांचा उद्धारही करतोस. पण वेळ प्रसंगी शिक्षाही करतोस, कठोर परीक्षाही घेतोस. आणि हे भक्तवत्सला, ज्यांच्या अंतरंगी तुझं भजन सुरू असतं तिथे मात्र तुझा नित्यवास असतो. अनसूयेच्या मुखातून बाहेर पडलेले हे पाळणे इतके अर्थगर्भ आहेत. दुसरा पाळणा तर तत्वज्ञानच कथन करतो. सर्वज्ञ अनसूया जाणते आहे की ती कोणाला जोजवते आहे, पण तरीही त्यांचं स्तवन करतानाच
ती मातेच्या भूमिकेतून त्यांना उपदेशही करते. किती दिव्य आणि मधुर भक्ती आहे ही. अनसूया म्हणते, जो जो रे जो जो, जय विश्वात्मन परावर भूमन, जय 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 भगवन. अनसूया कोणाला जोजवते आहे? विश्वात्मनाला, परावराला, भूमनाला. विश्वात्मन अर्थात सच्चिदानंद, विश्वाचं आत्मस्वरूप परमात्मा. परावर, परावर या शब्दात भगवंतांच्या 3 प्रकारच्या स्वरूपांचा संदर्भ आहे. अपरा म्हणजे दृश्य विश्व, अर्थात पंचमहाभूतात्मक देहधारी सगुण साकार भगवंत. परा, परा म्हणजे शुद्ध पवित्र तन्मात्रांचं केवळ अनुभवगम्य सूक्ष्म विश्व. आणि परेच्या पलीकडे केवळ ज्ञानस्वरूप, अनुभवाच्या पलीकडे शांत कैवल्यधाम. म्हणजे परावर म्हणजे काय? तर अपरा, परा आणि ज्ञान या सगळ्यांना तूच व्यापून आहेस. पुढे भूमन म्हटलंय. भूमन म्हणजे ब्रह्मा, विराट पुरुष. याच पुरुषाचं स्तवन पुरुष सुक्तात आहे. अशा या अद्वितीय भगवंतांचा जय जयकार करून ती म्हणते, 4 भूत खाणी पाळणा बांधोनी, 24 तत्वे दृढतर ओवोनी. 24 तत्वांची घट्ट जुळणी करून. 24 तत्व कोणती? 5 महाभूत, 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय. या 24 तत्वांची तू जोडणी केलीस आणि 4 प्रकारची भूतं तयार केलीस. ही अगाध अगम्य जुळणी आजपर्यंत दुसरं कुणीही करू शकलेलं नाही. असा तू एकमेव जादूगार आहेस. तेही स्वतःमध्ये कोणताही बदल न करता स्वतःपासूनच सृष्टी निर्माण करण्याची. आणि जीवनाचा खेळ संपला की पुन्हा स्वतःमध्ये सामावून घेण्याची ही किमया केवळ एक तूच करू शकतोस. अनसूया म्हणते, 4 भूत खाणी पाळणा बांधोनी, अर्थात अशी जुळणी करून तू 4 प्रकारचे जीव तयार केलेस. जलचर, उभयचर, भूचर आणि खेचर या शरीरांचा पाळणा करून हे चैतन्य स्वरूप भगवंता तू त्यात पहुडला आहेस, झुलतो आहेस. पुढे ती म्हणते, गुणसूत्रे माया स्तंभी बांधुनिया, कर्मदोरी धरुनी झोके घे शिवाया. एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. गुणसूत्रे, यात गुण म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण. सूत्र म्हणजे धागा, दोरा. म्हणून गुणसूत्रे म्हणजे 3 गुणांच्या धाग्याने काय केलं? स्तंभाला बांधलं. कुणी? मायेने. मग स्तंभ कोणता? जिज्ञासू साधकांनी शांत चित्ताने ऐकावं. शब्द स्पर्शादी विषय समोर आला की ज्ञानेंद्रिय ती ग्रहण करतात, पण त्यांना त्यांचं ज्ञान होत नाही बरं का. ते केवळ तो विषय ग्रहण करणारी निर्जीव उपकरणं आहेत. ते तो विषय मनाकडे पाठवतात. आता ह्या अंतःकरणात सातत्याने कार्यरत असतात ते 3 गुण. हे गुण काय करतात? तर मनात जे हजारो जन्मांचे संस्कार दडलेले असतात त्यांना उदित करण्याचं कार्य करीत राहतात. त्यानुसार चित्तात सातत्याने एक एक चित्तवृत्ती उदित होते, पुन्हा मावळते, पुन्हा दुसरी उदित होते, मावळते. असं अखंड चालूच राहतं. आता विषय समोर आल्यावर संस्काराशयात ज्या गुणाचं प्राबल्य असेल तशीच चित्तवृत्ती चित्ताच्या पडद्यावर उमटते.
पण त्या वृत्तीचंही ज्ञान मनाला बुद्धीला होत नाही. का? अहो, देह मन हे सगळे जड प्रकृतीचे अज्ञानरूपी भाग आहेत. मग ज्ञान कशामुळे होतं? अर्थातच ज्ञानस्वरूप आत्मदेवामुळे. कसं? ऐका. आत्मा जरी प्रकृतीचं कार्य तटस्थपणे द्रष्टाभावात पाहत असला तरी तो काय करतो? प्रकृतीला तिचं ज्ञान व्हावं म्हणून चित्तात जी वृत्ती उठते तिचं रूप धारण करतो आणि चित्त जणू काही आत्मपटलाच्या आरशामध्ये आपलं रूप पाहतं आणि चित्ताला आपल्यामध्ये असलेल्या वृत्तीचं ज्ञान होतं. आता बघा, प्रत्येक क्षणाला चित्तात गुणांच्या कार्यामुळे वृत्ती निर्माण होतच असतील तर आत्मा प्रत्येक क्षणाला आपलं रूप त्या वृत्तीनुसार बदलत राहतो. कधी हसतो, कधी रडतो, कधी चिडतो, कधी रुसतो आणि प्रकृतीचं रूप घेता घेता प्रकृतीत झाल्याचा भास निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. हा आभास, हा भ्रम म्हणजेच जीवभाव. हा जीवभाव धारण केलेला आत्मा म्हणजेच जीवात्मा आणि चित्तवृत्तींचा तो रंगीबेरंगी खेळ म्हणजेच माया. आत्मा चित्तवृत्तीचं रूप धारण करतो, जीवभाव धारण करतो, म्हणून देह मनरूपी प्रकृतीला सगळ्या गोष्टींचं अर्थात स्वतःचंच ज्ञान होतं. अहो, नाही तर ती जड मूढ होऊन मृतवत झाली असती. हे आत्म्याचे प्रकृतीवर केवढे उपकार आहेत. पण त्याच एका जीवभावामुळे आत्मस्वरूप झाकोळलं जातं आणि आत्मा जो मी आहे तो स्वतःला देह समजू लागल्याचा भ्रम निर्माण होतो. म्हणजे आत्म्याने स्वतःलाच कुणाशी बांधून घेतलं? तर चित्तवृत्तीशी, अर्थातच चित्ताशी. म्हणजे स्तंभ कोण आहे? चित्त. कशामुळे बांधून घेतलं? चित्तवृत्तींच्या खेळामुळे, म्हणजेच मायेमुळे. अशा या त्रिगुणी महामायेच्या मोहमयी विश्वाच्या तो इतका प्रेमात पडतो की गुणाच्या मोहमयी धाग्यांनी स्वतःला तिने केलेल्या कर्मांनाही बांधून घेतो. प्रत्यक्षात कर्म करण्याच्या क्रियेत विषय, मन, प्राण, इंद्रिय ही सगळी प्रकृतीचीच तर तत्व आहेत. आत्मा तटस्थपणे चित्तवृत्तींचं ज्ञान करून देण्यापलीकडे काहीच करत नाही. कोणतं कर्म करायचं याचा निर्णयसुद्धा बुद्धीच घेते आणि प्राण आणि इंद्रियांकडून ते करवूनही घेते. पण कर्म झाल्यावर चित्तात वृत्ती उदित होते, हे कर्म मी केलं, आणि जीवात्माही म्हणतो हे कर्म मी केलं, आणि आपोआप कर्माबरोबर कर्मफळाशीही बद्ध होतो. ही झाली कर्माची दोरी. आता ही कर्मदोरी धरून झोके घेतो. झोका कोणता? कर्मफळ भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणं, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणं, हा झोका. आणि तोही उगाचच, विनाकारण. म्हणून अनसूया म्हणते, झोके घे शिवाया. ज्या कर्माशी तुझा संबंधच नाही त्या कर्माचं ओझं कशासाठी वाहतोस? तेव्हा हे आत्मदेवा, आता ही चाळाचाळी टाकून द्या. आणि वेद काय म्हणतात ते ऐका. चाळाचाळी टाकूनी, श्रुतिगीत ऐकूनी, घे झोप उन्मनी, स्वानुभवे करुनी.
श्रुतिगीत म्हणजे प्रणवनाद. ज्याच्यापासून अनाहत नादांची निर्मिती होते तो शब्द ब्रह्म ओंकार. त्याचा नाद ऐकून उन्मनी हो. उन्मनी मनापासून चित्तापासून अलिप्त हो, स्तंभापासून दूर हो आणि चित्शक्तीशी एकरूप हो. हा चित्शक्ती बरोबर अद्वैताचा एकांत, हाच साक्षीभाव, हाच ब्रह्मभाव. अरे हाच तर तुझा स्वभाव आहे, तेच तुझं मूळ स्वरूप आहे. त्या चैतन्याचा सच्चिदानंदाचा अनुभव कर. असा हा दिव्य पाळणा गाणारी दिव्य सर्वज्ञ योगी माता आहे. जे सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करतात ते ब्रह्मा विष्णू महेश यांना सगुण रूपात अनसूया पाळणा म्हणून रिझवत होती. भक्तीचा महिमा काय वर्णावा. पुढे स्वामींनी या मातेच्या वात्सल्याचं सुंदर दर्शन घडवलं आहे. स्वामी म्हणतात, जे त्रैलोक्याचे पालक त्यांना लागली भूक, अनसूये पुढे करती शोक, भावाची भूक असी असे. दोघा लावी दोन स्तनी, तिसरा रडे आक्रंदोनी, तया कृपा दृश्य मृत पाजी, थोरवी साजणी अनसूया. यज्ञयाग जयाला अद्यापि न देती तृप्तीला, सती स्तनपाने तयाला, ढेकर आला तृप्तीचा. आहा हो भाग्य. स्वामी म्हणतात, भगवंतांच्या अनन्य भावाने केलेल्या भक्तीचं फळ हे ऐहिक भोग नसून सायुज्य मुक्ती आहे. अर्थात भगवंतांशी निस्सीम प्रेमाने बद्ध होणं, त्यांच्याशी एकरूप होणं आहे. नुसत्या भक्तीचं हे दिव्य फळ असेल तर भगवंतांच्या या अशा लालन पालनाचं फळ काय असेल. पितरांचा उद्धार म्हणावा तर इथे पितामहच पुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत. त्यांचा हा अगाध खेळ त्यांचा तेच जाणवत. हेच ब्रह्म चंद्ररूपात मातेजवळ आले, उभयतांना वंदन केले आणि त्यांची आज्ञा घेऊन चंद्रमंडळात जाऊन राहिले. त्यांनी वनस्पतींमधील औषधींची निर्मिती आणि वृद्धी केली. थोडाच वेळात शिव दुर्वास रूपात आले. ते अत्यंत बलाढ्य होते. जो कोणी दुर्वर्तन करील त्याला शिक्षा करून सन्मार्गावर आणण्याचं कर्म करण्यासाठी ते देखील बाहेर पडले. दोन्ही पुत्र त्यांच्या अवतार कार्यासाठी घर सोडून गेल्याने आईवडिलांना फार दुःख झालं. तेव्हा विष्णू अवतार दत्त त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, माते, तू पूर्वीचा वृत्तांत आठव. आणि अनसूयेला एकदम स्मरण झालं. तपाचं फळ म्हणून जेव्हा त्रिदेवांनी दर्शन दिलं होतं तेव्हा ते म्हणाले होते, आम्ही तिघं एकरूपच आहोत. आणि त्याच क्षणी श्री दत्तात्रयांनी आपलं 3 शिरे 6 हात असं विश्वरूप दर्शन दिलं. त्या दर्शनानं अनसूया विस्मयचकित झाली. देहभान हरपलं. तसं प्रभूंनी पुन्हा योगमायेचं आवरण घालून तिला भानावर आणलं आणि पुन्हा स्वतः बाळ होऊन तिच्या मांडीवर झोपून स्तनपान करू लागले. मुळात निष्काम निर्गुण असूनही योगमाया पसरून बालभाव धरून श्री दत्त ही लीला करीत होते. अहो, जो मुक्याला वाचाळ करील तो बोबडे बोबडे बोल बोलून मातेला मुग्ध करीत होता. जो पांगळ्यांनाही चालवू शकेल तो पावले टाकताना अडखळत होता.
पडता पडता मातेच्या गळ्यात पडून तिला लाडाने मिठी मारत होता. त्याच्या बाळलीलांनी माता पितांना हर्ष होत होता. मग हा बालक इतर मुनींच्या बाळांबरोबर खेळूही लागला. माता जेवायला बोलवी, पण खेळापुढे कसलं आलंय भोजन. मग आई त्याला धरायला धावे, तर हा धुडू धुडू धावत जात असे. पुढे पुढे तो आणि मागे मागे आई. अहो, जो योग्यांनाही अगम्य आहे तो अनसूयेच्या हाती सुद्धा चटकन लागत नसे. पण ती दमलेली पाहून मग तो स्वतःच अलगद तिच्या स्वाधीन होई. ज्याच्या उदरात ब्रह्मांडे फिरत होती त्याला सती अनसूयेने कडेवर घ्यावं, छान न्हाऊ माखू घालून त्याला बसवावं. तर थोड्याच वेळात याने पुन्हा मातीनं अंग माखून घ्यावं. त्याच्या अनेक लीलांनी मातापित्यांना त्याने आत्यंतिक सुख आनंद देऊन हर्षभरीत केलं. असंग असूनही तो या प्रिय भक्तांच्या अधीन झाला होता. भक्तांना वश होण्याचं श्री दत्तात्रेयांचं वैशिष्ट्य असं जन्मतःच दिसून येतं. नंतर बाळकृष्णाने ज्या लीला केल्या त्या या दत्तलीलांचं स्मरण करून देणाऱ्या आहेत. शेवटी दोघेही त्या महानाटकी महाविष्णूंचेच अवतार आहेत. परंतु पुढे मोठे झाल्यावर ज्या लीला केल्या त्यात श्री दत्तात्रेयांचं योगी रूपच उभारून येतं, कारण त्यांचा हा अवतार जगद्गुरूंचा आहे. 8 वर्षाचे झाल्यावर उपनयन संस्कार झाला. अत्रींनी त्यांचं वेदाध्ययन सुरू केलं. इथे स्वामींनी त्यांना शास्त्रयोनी असं म्हटलं आहे. अर्थात ज्याने सर्व शास्त्रांना जन्म दिला, जो शास्त्रांचं आदिकरण आहे, त्यांचं आधारस्थान आहे, त्याला अत्रींनी विद्याबोध केला. ज्याला कुठल्याही शंका असण्याचं कारण नाही, त्यांच्या सर्व शंकांचं निरसन अत्रींनी केलं. पण नंतर या दिगंबरानं आपलं कौपीन अर्थात लंगोटी देखील फेकून द्यावी आणि नग्न होऊन स्मशानात जाऊन बसावं. नासाग्र दृष्टी ठेवून ध्यानमग्न व्हावं. त्यांचं ते तेजस्वी योगी रूप पाहून स्मशानातही योगी त्यांच्या चरणी जमू लागले. त्यातच पिंगलनाथ आणि सांध्यदेव यांनी ही मूर्ती पाहिली आणि त्यांच्या चरणी श्रद्धेने लीन होऊन शंका विचारू लागले. तेव्हा त्यांचं निरसन करून या बालदत्तात्रयांनी त्यांना उपदेश केला. योग साधन देऊन अपरोक्ष ज्ञानही करवलं आणि दत्तात्रयांचं भक्तोद्धाराचं कार्य सुरू झालं. या घटनेमुळे ते प्रसिद्ध होऊ लागले. पण त्यांनी काय करावं? त्यांनी दुष्टांना शासन करावं आणि शिष्टांचं पालन करावं. आता त्यांच्या भोवती ऋषीमुनींची मुलंही जमू लागली. पण या विश्वचालकाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी काय करावं? नदीच्या खोल पाण्यात बुडून राहावं. बराच वेळ ते बाहेर न आल्याने मुलं घाबरून पळून जात. पण काही जण तो त्यांचा खेळ जाणून तिथंच तिष्ठत राहत. पुन्हा त्यांची परीक्षा सुरू होई. एक नग्न स्त्री घेऊन तिच्यासह क्रीडा सुरू होई. अहो, ती नग्न स्त्री म्हणजे त्यांचीच आत्मशक्ती, जी त्यांच्याशी अभिन्नच होती. ती त्यांचंच शब्द स्पर्श रूप रसगंध हे ज्ञानेंद्रियांचे विषयरूप आदिमाया झाली. ती दत्तांच्या अंकी बसून वाद्ये वाजवून गात असे. दत्तांच्या या योगलीला ओळखून जो पापरहित मनाने श्रद्धेने थांबे त्याच्यावर मग मात्र ते प्रसन्न होत आणि त्याला योगाचं दान देत. ज्यांच्यात स्वतःच्या आत्मशक्तीला प्रगट करण्याचं
हे योगाचं ऐश्वर्य समजण्याची पात्रता नसे ते मात्र तिथून पलायन करीत. शिवाच्या धर्मातीत वागण्याचं लोक आचरण करू पाहतात, पण त्यांच्यासारखं जहाल विष पचवण्याचं सामर्थ्य असतं का? अग्नी सर्व खाऊन निर्दोष म्हणवला जातो नव्हे, पावन आणि पावकही असतो. तसंच तेजस्वी लोक नेहमीच निर्दोष असतात. ईश्वर आणि त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले योगी हे धर्म आणि अधर्माच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांना श्रुतींनी स्वतःच्या मस्तकी धारण केलेलं आहे. ते वायूसारखे निर्दोष असतात. आपण त्रिगुणांच्या अधीन जनांनी त्यांच्या या आचरणाचं अनुकरण न करता त्यांच्या सुंदर जीवनचरित्राचा आदर्श ठेवावा. प्रत्यक्ष आदिशक्तीशी चाललेल्या या भगवंतांची क्रीडा समजण्याची आपली पात्रताच नाही. त्यामुळे कुतर्क सोडून त्यांच्या चरणी लोळण घ्यावं. पुढे कार्तवीर्य अर्जुनाची दत्तात्रेयांनी अशीच परीक्षा घेतली. तो उत्तीर्ण झाल्यावरच त्याला त्यांनी जवळ केलं. अशा तऱ्हेने ज्ञान, वैराग्य, तप, साधना, योग, गुरुत्व या सगळ्यांचं श्रेष्ठतम दैवत म्हणजेच श्री दत्तात्रेय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनसूया आख्यानात अशा तऱ्हेने आपण दत्त जन्माची कथा पाहिली. भगवंतांचं सगुण रूपात अवतरण झालं. या घटनेकडे योगी साधकांनी सूक्ष्म पातळीवर विचार करायला हवा. बघा, अत्री योग तपस्वी आहेत. अनसूया पवित्र असून तीही योग तपस्विनी आहे. दोघेही तेजस्वी असून विदेही अवस्थेत सच्चिदानंदाचा उपभोग घेत असताना त्यांना झालेली पुत्रप्राप्ती ही शारीरिक संबंधातून झालेली नाही, हे लक्षात घ्यावं. त्यांचं प्रेम फक्त मानसिक पातळीवर आहे. अत्री मुनींनी विधी हरिहरांचं अनन्य भावे स्मरण करून केवळ संकल्पाने अनसूयेच्या ठिकाणी गर्भाची स्थापना केली आहे. अहो, संकल्पानं सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्माचे ते पुत्र आहेत. म्हणजेच दत्तात्रेय अयोनी संभव आहेत. अत्री अनसूयेंच्या चित्तांच्या एकरूपतेशिवाय हे संभव नाही. म्हणूनच अनसूयेला पतिव्रताग्रणी म्हटलं आहे. पतिव्रतांमध्ये ती सर्वश्रेष्ठ आहे, अग्रणी आहे. आता हे झालं श्री दत्तात्रेयांच्या सगुण रूपातील जन्माख्यान. पण आत्तापर्यंत आपण श्री दत्तात्रेयांचं मूळ स्वरूप सच्चिदानंद आहे हे वारंवार पाहत आहोत. हे चैतन्य स्वरूप लक्षात घेता ते प्रत्येक चराचरात स्थित असून संपूर्ण सृष्टीचं नियमन करीत आहेत. मूळ चैतन्यावर मायेचं आवरण घालून त्यांनी स्वतःला त्रिगुणी महामायेच्या अधीन केलं आहे. आता जो या मायेच्या अधीन 3 देह, 3 अवस्था, 3 गुणांच्या जाळ्यातून स्वतःला सोडवतो आणि स्वरूपाचं ज्ञान झाल्याने तिथेच स्थिर होतो, तो अत्री. भगवंतांची शक्ती तीच चितशक्ती, जी कोटी सूर्यांचं तेज ल्यायलेली मुलाधारात सुप्तावस्थात पहुडलेली असते. मानवाला 3 गुणांच्या मोहात अडकवून नाचवत राहते. पण सद्गुरू कृपेने जेव्हा तिला तिच्या मूळ स्वरूपाचं स्मरण होतं, तेव्हा तिच्यातली आदिशक्ती जागृत होते. सद्गुरू कृपेने आदिशक्ती महा कुंडलिनी जगन्माता ऊर्ध्वमुखी होऊन वर वर चढू लागते.
तसतशी एकेका देहाची शुद्धी होऊन जीव अत्री होऊ लागतो. तेव्हा चित्कला तेजोमयी आदिशक्तीरूपी अनसूया आणि जीवरूपी अत्री यांचं मिलन होतं. ते परस्परात विलीन होतात. अत्रीचा जीवभाव गळून पडतो आणि ते ब्रह्मभाव धारण करतात. हीच आदिशक्ती आपल्या गर्भातून विधी हरिहरांना जन्म देते. अनाहत चक्राजवळ त्यांचं सगुण दर्शन होतं. हाच देहातला सगुण दत्तात्रयांचा जन्म आहे. आता ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी, रुद्रग्रंथींचा जेव्हा क्रमाने भेद होतो तेव्हा त्या त्या देवाचं गुणैश्वर्य योग्याला प्राप्त होतं. त्या सगळ्या अनुभूतींच्या पलीकडे जेव्हा योगी जातो तेव्हा त्याला श्री दत्तात्रयांच्या निर्गुण परमतत्वाची प्राप्ती होते. यावेळी तो जीवही स्वतःच ब्रह्मरूप झालेला असतो. ज्ञानस्वरूप चैतन्यस्वरूप झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. मायेचं आवरण गळून पडल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश होत नाही. श्री दत्त महात्म्यात श्री दत्तात्रयांनी भक्तांची जी परीक्षा वेळोवेळी घेतली तशीच ते आत राहूनही भक्तांना सतत तावून सुलाखून घेत असतात. त्यांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी दंडही करतात. पण एकदा भक्ताला आपलं म्हटलं की मग मात्र त्याच्या हृदयातच वास करतात. त्याला अंतर देत नाहीत. सुखदुःखात त्याच्याबरोबर राहतात. इह पारलौकिक सुख बहाल करतात आणि त्याच वेळी त्याच्या विवेक वैराग्याची कसोटीही घेतात. जो उत्तीर्ण होईल त्याला योगैश्वर्य बहाल करून मोक्षाचा धनी बनवतात. आपल्या निर्गुण तत्वाचं ज्ञान करवितात. या सगळ्या कथांकडे या दृष्टीनेच बघायला हवं. सद्गुरु कृपेशिवाय चित्कला अनसूया प्रसन्न होणार नाही आणि जीव अत्री होणार नाही. आणि अनसूया प्रसन्न होऊन योगी अत्री झाल्याशिवाय देहात दत्त जन्म होऊन हृदयाकाशातल्या पाळण्यात तो झुलणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.